सरपंच इलेक्शन कधी रे? पुढच्या महिन्यात आले वाटतं. मोठ्या लोकांच्या चालल्या होत्या गप्पा. कशाला नाही लागतात आपलं काही मतदान बिद्दान नाही कमी करतात. नाही लागा सरपंच शिवाय मजाच नाही लागा. इलेक्शन म्हणजे आपली मजा करायचा दिवस आहे. कोण उभं राहायचं यावर्षी? यावेळी दिसतोय आपला पहिला सरपंच दिसतोय. काय पटांगण केलं त्या सरपंचाने 3 वर्ष झालं. काय जा बघा ते 5 बोट तो ते काय दिलं आहे का? आपलं काय दिलं का? कोणाला काय दिलं? होय काय दिलं? चेडी दिली पण ती पण फाटकी दिली. आला बस सरपंच हे गप्पा गप्पा. हो काय बरं ना काय चाललंय मग? काय नाही निवांत. आज काय विषय लय निवांत बसले सगळे. बसलो का असंच असंच? लगा दिवाळी सुट्ट्या संपल्या का आता कॉलेज चालू होईल लगा. काहीच मजा राहिली नाही आता. हे अरे पोरांनो लय दिवस झालं पोटाला काहीतरी चांगलं खायला भेटणार. हेच करावं लागतोय. आईला गावरान कुंभचा बिदच व्हायला पाहिजे. आईला तू माझ्या मनातलंच बोलला. चालतंय मग करू आपण नियोजन. असलं नियोजन फक्त बांडा भाऊच करू शकतो. थांबा त्याला फोन लावतो. फोन लावायच्या अगोदर बॅलन्स आहे का बघ मोबाईल. लय बॅलन्स आहे आपल्याकडे. चहापेक्षा किटली गरमी हो. काय म्हणला? स्पीकर टाक. याचं काय मग शेर आहे बाबा. पैसे आले काय काय नियोजन करतो का नाही काय माहिती आज आता. हॅलो कुठे आहे शेर? कधीतरी खरं सांगा जाऊ. काय ठोके हाणतो लागेल बांडे. खरे नाही काय नाही काय नाही. कुठे आहे म्हणलं? अरे नियोजन करायचं होतं आपल्याला. आहे पोरं चावडी बसले सगळे नियोजन करायचं म्हणते. हा ये लवकर. शेर दुबई 2 मिनिटं येतो का? अरे घरच त्याचं दुबई म्हणून मारतो ती बड्या बडा बात कुछ नाही आता. मग काय बघू आता. मग काय करून नियोजन आल्यावर. आला भाऊ शेर. शेर काय सकाळ कशा आणलंय? तू का नको फोन केला. पोरामध्ये नियोजन करायचं. कसं नियोजन? काहीतरी बेत करू. कोंबडा बिमडा कापू. हॉटेलला जाऊ का? लय राड होतो घरी. सगळेच मोठं नाही तुला मोठ्या बाप्पाचा आपण बाकीचे काय सारा आपल्याला काउंट्री गोळा करायला लागेल. मग पार्टी करायचं म्हणलं पैसे कोणाकडे एवढे? माझ्याकडे काय पैसे नाही. माझ्याकडे बी नाहीत पैसे. काय दलिंद्रीला काय असलं पुढे गेलं तर आहेच पैसे तारांबळ. कापडे माय होते भरपूर लागा. मीच खायला मागे माझी. तुमचं तर पहिल्यापासून तसंच आहे बा. काय नका आम्ही काय कधी पैसे देऊ. कधीतरी पोळा खात घेत जा. काय मत असं फुकाटचं म्हणलं निघाले जागराला बिगराला. तुम्ही काय लोकांचं खात नाही. आम्ही कधी खाल्लंय तेव्हा पैसे देऊ खातो. जागराला माहित नाही मग माझ्याकडे पैसे नाही. काय भरायला पैसे नाही. चला लगेच पुढं पळतो. त्याच्या जेवण झाली अजून किती खातात त्याला. आपल्याला काउंट्री गोळा करायला लागलो पार्टीसाठी. माझ्याकडे काय पैसे नाही. माझ्याकडे पण काय पैसे नाही. काय मग तसलेला का दलिंद्री पुढे गेलं तरी आहेच. ट्रिपला गेलं तरी असतं पुढे आहे तुमचं. कापरे त्यावेळेस मायावरली भरला कसल्या परिस्थिती. मीच खायला मागे तुमचं खानदानच असलं माघार पाहिलं. कधी पैसे दिले का तुम्हाला? तुम्ही आमचे उसने पैसे इकडे या बसा सरपंच इकडे. तुमचं काय लक्ष आहे का नाही आमच्याकडे? तुमच्याकडेच लक्ष आहे आमच्याकडे. बस बसा मेंबर. काय रे पोरांनो आज लय निवांत बसलं. पोरांना पार्टी करायची. कधी कोंबड्या बिबड्या देतो मी सरपंच. नुसतं तुम्ही 5 वर्षानंतर येता डायरेक्ट. काहीतरी लक्ष द्या पोरांना. कोंबड्या बिबड्या द्या त्यांना पैसे द्या थोडे. दिली असते त्यांना पार्टी पण नेमकं काय झालं बँक बंद आहे. पहिल्यापासूनच सरपंच असं मेंबर तुम्ही तर लक्ष द्या. देतील सरपंच देतील पार्टी. कोंबडीचं नियोजन करा काहीतरी. तुम्ही नसं शर्ट झटकलं तर 2-4 बंडल पडते राव. सरपंच हाच असतोय गुळ. पैसे मेंबर तुम्ही तर लक्ष द्या सरपंचाकडे. आपण करू पाहिजे नियोजन. बरं उद्या बँक उघडून द्या. तुम्हाला उद्या बँक उघडली ना देतो पैसे. सरपंच वरून फोन आलाय आपल्याला जावं लागेल. चल येऊन चल 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 येऊ का? चालतो या.
सरपंच पोरांना खर्च करावा लागेल, पोरं कामाची इथं तेवढा कोंबडा द्या त्यांना. अरे ऐक ना, आतापासून जर का खर्च करायचा म्हणलं नाही ह्यांना तर आपल्याकडे धतुरा राहायचा नाही. तुम्ही इलेक्शनला आम्हाला काही भेटून नाही दिलं आणि तुम्ही निदान लोकांना तरी खर्च करा. इलेक्शनला अजून महिनाभर टाइम आहे. मग तुम्ही तर तिथं शब्द दिलाय देतो कोंबडा. मग तसं म्हणावं लागतं, ह्याला तर राजकारण म्हणतात ना. चला. पार्टीचं नाव काढलं की निम्मे पोरं तर गडपच झालेला. सरपंचासारखं भंगार माणूसच नाही लागला कुठे. अरे त्यांचं जाऊ द्या, आपण आपलं बघू आता. मग पोरांनो करा 100 रुपये गोळा करा. 100 गोळा करून काय बोकाड कापायची काय? 100 काय खुरं येतात का खुरं बोकडायचे सांगा. 100 करा गोळा तेवढं बघा बाबा काय कोंबडा. करायचं. अरे आमच्या तात्या सांगायचे त्यांच्या काळात पहिले 100ला बोकाड येत होतं. त्यांचा काळ गेला जयदीप. आताच्या काळात 100 ताट येईन पण मटण यायचं नाही असा खेळ झालाय आता. रेट किती वाढले माहिती बोकडाचे, 700 रुपये किलो मटण आहे आता. एवढं आहे आता. करा 100 करा गोळा. आयला करला काहीतरी नियोजन, त्याशिवाय मजा नाही. माझ्या नाहीच बरं का खरंय. बरं करायचं मग. आहेत का पैसे थोडे फार तरी? अरे आपली काय ऐपतच नाही बाबा. पहिल्यापासून तर ऐपत नव्हती, पण किती देताना काय? माझ्याकडे पण 20 रुपये आहेत बुवा. अरे 20 रुपयात मसाला तर इंकाला का आम्ही? काय करतो आता. अरे तेवढेच 20 रुपये आहेत फक्त, दुसरं काहीच नाही. कसं करायचं का आता? तीच बळ साठवून ठेवले. बरं, तुमच्याकडे आहे का थोडेफार? आमच्याकडे बी तसंच आहे. बरं करा 20 रुपये गोळा. चला चालतंय. मसाले तर उरलेलं करू, बाकी नियोजन आपण काहीतरी करा. आईला काहीतरी नियोजन करा. बटाटे टमाटे खाऊन काय बारगाडे दिसायला लागलं. आईला किसण्या कोंबडीला माझ्याकडे बघ तरी. अरे ती शिवानाची कोंबडी आहे, शिवानाला कळलं ना आपल्याला कच्चच खाईन ती. नाहीला काय कोंबडीच काहीतरी गेमच करावं लागतो. काय करू, शिवाना झोपले ना रात्री, कोंबडी चोरू हा. गेमच करू याचा काहीतरी. अशी बी पोरांकडे पैसे नाहीत, गेमच झाला पाहिजे. लय बघत आहे माझ्याकडे. केसने आपल्याला चोरावं लागली कोंबडी काही करून. आला शिवानाची कोंबडी म्हणलं आपली नाही भाऊ हिंमत यायची. आपली पण नाही बाबा शिवांना आपले लय वाकडे बाबा. आपण आईला असं म्हणल्यावर कसं चालायच ना का काम करू आपण. त्यांच्याकडे सगळं नियोजन बाकीचं. अशी बी दोघं लय चिकटेत, पैसे काही देत नाहीत. तुम्ही करता का बाकी सगळं? चालते आमच्याकडे नियोजन द्या, आम्ही आमच्याकडे सगळं सगळं करतो. नियोजन करतो. तुमच्याकडे आम्ही पैसे देतो जमा करून. तुम्ही काय असले मटेरियल आणा. चालतंय. आम्ही सामान चालतं. काय करा ना, हा माझ्या दुकानात गेला ना मला फोन कर, तुला सगळं लिस्ट पाठवतो. ठीक आहे. बरं चालतंय, या मग तुम्ही दोघं. चालतंय तिथे गेलो तुला फोन करतो. फोन करा मला तिथे. हा जाऊ. पोरुले हलकट येत लागा, मला वाटलं नव्हतं असले असतील. मग काय ते? चिकट गोड्याची त्यामुळे ह्यांच्याकडे सगळं नियोजन देऊन टाकू काय असेल ते. गोडे करते का नीट? तर करते ना, आता पैसे नाही द्यायचे म्हणजे करावंच ती लागेल जाऊन त्यांना. दे, ती होईल नियोजन. आपण काय करू, शिवाला झोपते ना थोड्या वेळ. हा. आपण त्यांच्या कोंबड्या चोरायच्या तर सगळे या, हा. सगळे चोरू आपण कोंबड्या. चालतं, झोपल्यावर चोरू काय असं. यार रुपये आधी 20 रुपये देऊन बळत कसं नियोजन केले, रात्री पोरांच्या शिवाय खावा लागल्या. चला आपलं जाऊ दे. चल तू 20 रुपये दिले बळत आपण. आमच्या आपण चिठ्ठी किराण्याची घरीची सुरू लागा थांबा काय गाण्याला फोन लावतो. हा लाव बरं नंबर आहे लागतोय की नाही. विचार मामा पटकन. चलतं का नाही राडा तुला का मग नाही उचलला. जाऊन दे आपल्या आपण दुकानदाराच्या मनाने त्यांना माहित असतं. दुकानदार माहिती हा. असतं. आमचं 10-15 जणांचं निवेदन आहे. तर बिर्याणीचा मसाला पाहिजे कडक मध्ये द्या बरे अर्धा. आबा मका किती झाली? 9 किलो मसाला लागेल बरं कृष्ण आपल्याला. 9 किलो म्हणलं 9 किलो द्या म्हणून. 9 किलोचा मसाला मग आबा. बरं आबा, बाकीचे मसाले जे लागते ती सगळी देऊन टाका. आबाने तर महाग काढलं बुवा. आमच्या बघा पोरं शिळे देत नाही तर आपल्याला ये. बस का? ओके आबा ओके. चला आबा. चल. ओ पैसे राहिले ना. अरे आमचे पैसे राहिले द्यायचे त्यांचे. किती झाली बघा ना. 900 रुपये झाले. आबा आमच्याकडे काय 40 रुपये राव. उधार जमत नाही.
अहो आम्ही तुमचं आपल्यासाठी नेहमीचं घ्या. गिऱ्हाईक आहे का? जमू शकत नाही आपल्यासाठी खात्यात त्या टाकून जाऊ द्या आपल्यासाठी करा पोरांसाठी करा थांबा थांबा आम्ही हिशोब करून आलो तर ओके ओके चालतंय अरे आमचे आपण काम करू इसचा वडापाव खाऊत आपण खाऊ लागले पोटला उगले आपण एवढं केलंय काही आपल्याला यांनी असले भांडे घासा दुनिया असलं काम दिलं आपण वडापाव खाल्लं फक्त वाचता आमच्या बघ पैसे 30 रुपये कमी येतं तुम्हाला जमून घ्यावं लागणार आहे आता कसं नाही जमणार नाही तसं अहो पोरांसाठी करा की राव एवढा आबा नाही जमणारच नाही आम्ही तुमचं रोजचं गिरायक येत राव आबा पोरांसाठी थोडं नंतर द्या मग हा नंतर देतो ना चलो का आबा देऊ का आबा चला काम झालं आता ना एकच नंबर टॉप मारणार तू चल आता पोट भर खाऊत आता झणझणीत वडापाव होता असला वडापाव ना आम्ही कधीच खाल्ला नाही मिरचीच लागली मला लयच भारी होता लागा पोटच भरलं बरं का बिर्याणी जागा ठेवली नका येतो तू मोकळे दिसला बिर्याणी खायची. पुढे आणते आज चल चल बोलवतो काय करतो इथं काहीतरी घाल बोला तुझ्याकडे मी जाणार होता ना काल अहो मामा उद्या तुम्हाला शाळेत ना लगेच जातो मी अरे काय लागा धंदा लावलाय तो आणि काय करतो इथं काय करतो फोन मारा काल अकॅडमी जाणार होता पण अशी शाळा शिकतो का अहो 200 ऐकल्या बाजारात म्हणजे 100% जातो अरे तू शाळा तुम्हाला आमची शिकणार इरदत जाऊन लय चांगलं होत असलं तर सांगा अरे तो तिकडे गेली तिकडे जातो आज पकडूच तिला चला काय करा तुझ्या बापाने गेलता का दुकान तुम्ही माझ्या बापाला का जाऊ बरं तिकडे हे हो घेऊन इकडे कोंबड्या तिकडे शिकतात तिकडे पळाली ना तीन चार किलो तरी पडून लागतो आता काय तुला सुटेल चला चालू करू नका आता नियोजन होते आपलं चालू करू नका आणि कुणाला सांगू नका चाललेली नेली कटाळा आला आता पार्टी आता पाठीची टेन्शन नाही त्या 2 लोकांनी नियोजन हातात घेतलंय ना टेन्शनच नाही आता काय करू निवांत बसून पाहायचं थोड्या वेळ अरे काय आता माहिती नाही काय सांगायचं असतील अरे काय सांगू तुला पाहुण्याच्या जागरात गेलो बसलो पंक्तीला नेमकं कोपऱ्यात जागा भेटली आधारात अरे येऊन येऊन पाहुण्याने मी तोंड बघून वाढले तोंड बघून नाही तू पाहुण्याला दिसलंच नाही काय राहणे बरं पाहुण्यांची काही नाही चूक दे तू आम्हाला उजेडात दिसत नाही त्यांना आधार हसायचं ना हसायचं म्हणजे आपण दिसते राईट काय वाढलं नाही मी एकच काय दिसतो काय तसं नाही तू हसल्यावर पांढरा दिसते त्याच्यामध्ये ओळख आला काहीतरी पण आहे ना पण पाहुण्यांनी काय वाढलं नाही मग शेवट पाहुण्याला काय म्हणतो पाहुण्याला सगळे पंक्तीला तरी खूप नसता तू खातोस आणि बाहेर गेलो ही वाढलं नाही ती वाढलं नाही 5,000 पगार 5,000 नाही तुम्हाला लोकांना 5,000 सांगते 2,500 काम पुढल्या वेळेस तू म्हटलं जागेवर तू डायरेक्ट राग येऊन घेऊ नको पण आपण खरं बोलायचं आपल्याला एक एक बघून काढ बाबा पोर लय भांगार आहेत काढतो बाबा धर हे जरा निथळून घे रे आपल्याला खायचंय ते घेतो नाही सगळ्याला खायचं आपल्याला तू घे निथळून चांगलं घे निथळ आणखीन निथळ
तसं बस रस्सा काढशील सगळ्याला का नाही काढीत लागा. असं झालं पाहिजे की विचारूच नको. अरे अख्खं गाव वाचताना यायला पाहिजे इकडे. अख्या गावाला बोलितो का आपलं कोणी. अरे वडापाव खाल्लाय कोणी सांगू नको बरं का. नाही मी कशाला सांगू. झाकली मूठ 1.25 लाखाची. हाणते ना आपल्याला. नाही मी कशाला सांगू कोणाला. अरे एवढं नको हे टाकू लय आंबट नाही झालं होत लागा थांबतो. अरे खायचं लागा आपल्याला. थांब लागा मी करतो. मीठ टाक मीठ टाक. टाक 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 टाक. चांगलं काले वय. चांगलं काय येतंय की सगळं मिक्स कर. सगळा मसाला मिक्स कर. आईला असं काय ना ते अख्खं गाव द्यायला पाहिजे वाचताना इकडे. थांबतो. तू मग धरण अख्खं गावच करतोय. आई तर फोन आधी पोर हानते ना आपल्या चापलांनी. नीट सोळ. नीटच सोलतोय बाबा. पोर म्हणायचे कांदा आलाय का कांदा टरफळ आलंय. टरफाला नाही येत बळ पण. टाके चुंबळकर मसाला टाक. अरे नाद म्हण. चांगलं टाक 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 चांगला. आयला आज सगळ्यांनी बोटच चाटले पाहिजे लागा. टाकला पटापटा. टाकते लागा. थांब पोर लय बुकाळीत. कुठं नाही चालले ते इथंच येत. टाक तुम्ही पटापट. थांब झाले पाहून झाले की नाही. किती वेळ झालं पाहत येत. काय मग काय करते. फार आता मटण उड्या आणायला लागले पार पातेल्याच्या बाहेर. टाक 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 सगळे. त्या आकडा काढण्यात सगळे मरताना तिथं इरेत. वगैरे कसं झाले. तरी काय पोरं खाऊन नाही बसत वाळाला रानातच दिवसभर. काय तर नादच. या बिर्याणी आता क्वालिटी झाली लागा. पोरं खाऊ पण मरे ना आता हे. अरे बिर्याणी शिजली तुम्हाला खायची का लवकर ती बिर्याणी संपायला लागते इकडे. तू कसं खाणार बसते. अरे चल 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 चल. काय सुट्टी नाही भाऊ. ताडून मारतो आपण. आता काय सुट्टी द्यायची नाही. अरे पोरा हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. करत चालू वाडा गेला. पटकेस लागा येऊन दिलं. सारगात हातलं भेटते सारगात. वाढणारे पटकेस लागा. थांबा देतो काय लागा तू. आम्ही एवढे मिशाल आहेत का. आता ती बिर्याणी जशी त्याच्यात वाढते बरं का मी. कोणी बनवली बिर्याणी. कोणी बनवली. कडू खाला पडला असला काय तर कोणतं खळखट होतं करायला. काय बिर्याणी का काय मसाला आहे का बिर्याणी. मसाल्याची चव लागते सगळी याच्यात. असं असतं. तुम्हाला एखाद्या लग्नात स्वयंपाक द्यावा. माणसं उठून लावतो तुम्ही माणसं. अरे काय बिर्याणी मसाला का बिर्याणी. काय तिखट बनवली. कोणी बनवली. ह्याच्यापेक्षा गडसं कडू काल कोणी बनवली. कोणी बनवली कोणी. आचारी भाव लागला आपला. अरे तू काय खानापूरून आला का काय. कोणते पोट असली बिर्याणी म्हणते का. आचार्याच्या पोटचा कोणाचा आहे तू. पोट मसाला लय तिखट लागले. काय ला काय हो. कोणता मसाला वापरलाय. नारळाच्या खाली होतो. किती प्रमाण वापरले होय. प्रमाण किती. पैसे देऊन जेवलतार असे. मग काय ना काय झालं बांडा.
अरे बिर्याणी होय कोणाच्या पोटची बिर्याणी लागा अर्धी मसाला आहे का बिर्याणी मलाच का तरा झालाय बा तिखट बोलली डोळ्यातून पाणी आले अरे मुले निघायची बारी एखाद्याच बिर्याणी वाला बोला बरं कोणी बिर्याणी कोणी केली बिर्याणी कृष्णाने सरपंचाने मोकळ्या मनाने पैसे कृष्णा इकडे सरपंच इकडे इकडे कृष्णा बिर्याणी इथं पुढं इथं बस बरं जातो आणि काय भारी काय झालं बिर्याणी बिर्याणी राहू क्वालिटी एकच नंबर एकच नंबर बिर्याणी बा सात पाणी आणला बा तुला नेबार काय तारा आले का बिर्याणी का काही अरे मी काय नाही केलं मी काय ऐका ना मी काय नाही केलं या असं तिखट कम झाली मग अरे माझं ऐकून घे मी काय नाही केलं मला आबानीच सांगितलं 9 किलो मसाला टाकायला कोणत्या बा? तू आचारी तू आबाचं काय लागेल तू आचारी अहो आबानी सांगितलं आम्ही त्यांनी विचारलं म्हणलं आबाने 9 किलो. सांगितलं आबा दुकानदार आहे त्याचं गिरायकासाठी तो माल खपायसाठी काही सांगेल आबा काय सांगितलं आपण तू 9 किलो मसाला टाकायचा आहे 9 किलो का गाव जेव घालायचं काय त्यांनी सांगितलं राव तू डोक्याला लागला की 9 किलो टाकतो बेकारी मसाला किल्ला का बरं यार झाला काय आज कोणा ते सोबत कुठे आमटे कुठे ते आमच्या गेला का पळून तुम्ही सदस्य जोड होती ना तुमची त्यामुळे बोलत आहे आमच्याला कुठे देऊ पळून गेला तेव्हा गेला आता. तू काय नाही बिर्याणी घेऊन घरी जा आणि आमचे सगळे पैसे दे बेकारी झाली बा तूच खा घरी जेव्हापासून पार्टी झाली ना खाल्लं त्यांनी तेव्हापासून ते दिसलंच नाही बाहेर नाही आला घराच्या लोकांची खबर होतो चल ना चल चल अरे काय केलं सोन्या तुम्ही काय झालं काय झालं सोनाला? काय झालं? तू काय त्याचं झोपलाय बरं, तू आज तुमच्या सोबत काय लागला तुला मित्र सुद्धा ध्यान नाही पार्टीपासून भेटलाच नाही त्या मला काय चल बघू काय झालं. हा, डान्स व्हायची खाली पार्टीची हिंद नाही काय झालं काय नाही. ती गाठ नाही ती गाठ झाली मग काय झालं नाही त्याला काही सांगते मी सोने हे सोने हे झोपून हालते की हाय हाय हालत आहे हालत आहे सोने काय झालं काय झालं काय झालं म्हणून बस काय झालं बस अरे गप्पाला का ते कालचं मटण खाऊन दुखणं आलं पण मला आणि मी सकाळी 3ला जाणार त्या म्हटलं फोकाटचं वाटत तुम्ही वासकोट खाऊ नका काय अरे तुम्हाला काय काय झालं मटण खाऊन तू का वया अंगाचा मी डबल अंगाची आपण असं काय काय जाऊन घ्या जाऊन घ्या मोठं ये बाय थोडं परत खाली होती अरे काय होतंय साया तुला अरे रात्री मटण खाल्ल्यावर सकाळ धरलीस तर त्याला मला घेऊन कशाला जायचं तिकडं मटणासाठी जावंच लागतंय राव चल जाऊ दे इकडे काय झालं अण्णा अरे मटण कुठून आणलं होतं रे तुम्ही नाही अण्णा सांगितलं पोरले हाणतात मला तू फक्त सांग तुला मी त्याकडे कुठून आणलं होतं मटण तो ते हो अण्णा ती पोर पार्टी करायला गेलती ना त्यांनी तुमचं कोंबडा सोडून नेलाय आमचा नाही आला का कोंबडा बरं बघू आता त्यांच्याकडे बघू तुम्ही कसं काय संध्याकाळी त्याला हा. आज बघू आपण त्यांच्या घरी जाऊ सगळे तुम्ही खरं बोलायचं तिथं मात्र आमचा कोंबडा नेलाय म्हणून नाही तर म्हणता नाही नेला तिथे गेले की एवढं खरं बोलायचं तिथे गेले की हा एवढं चला मग जाऊ आपण तिकडं चला आमचं नाव नका सांगू नाही पार्टी इतकी नाच झाली असती त्या 2 पोरांनी इतकं मसाला ते टाकून नियोजन बिघडलेलं काय सांगायचं तुम्हाला? वरने पैसे द्या यांच्या तर डोळ्याचं पाणी आलं फार पैसे काय झालं मला काय फायदा आहे का? पर्याय जास्त तळतोय वाटतं कारण त्यांनी फक्त 5,000 पगार आणि कसे पैसे जमा केले ते आम्ही कशी जमा केली काय ते रडू मला याने उष्टी सांगून नका काय आलं की रडू नका पाहुणे तिकडे भेटलं तेव्हा नळी भेटली. आता इथं असं म्हणलं तसं नळी तिथं तो अंधारात दिसला नाही पण इथलं झाले पैसे गेले त्याची काय चुकतंय बिचारी तेवढाच ग्लो असतो तू काय आज तू का ना जाऊन इथं वर्गण पैसे घेतले माहिती चेहऱ्यावर ग्लो आणतो तुझ्या 50 रुपये देतो. 50 रुपयाचं जाऊ दे नका करता त्याचा दिवसाचा घेऊन ना ते चैतन्यकडे काय पोरांनो कशी काय झाली पार्टी पार्टी मस्त झाली पण तिकडे झालं अण्णा थोडं मटण कुठून आणलं घेतले अरे भाड खाऊच्या नो अरे आमच्याच कोंबड्या चोरून आमच्याच मागे पडतात काय रे मटण खातात आमचे येऊन अरे हा बघू काय तुमच्याकडे जरा पुढे येऊन भाड्यानो हा थांबा तुमच्याकडेच येतो जराची जमा कुठे गेले रे पोर आईला सकाळला कोंबड्या धरते तर कुठे गेले रे कुठे आईला इथे सकाळ
लपते तिकडे लपतात काय हा कोंबड्या धरतात कोंबड्या हा दुसरं कोणी गेला दुसरं याच्या मग आईला ह्या घरात लाभलीच वाटतं इथे घरात भाडी आहे बघू तू घंटेकडे थांबदार अशी अरे चोरांनो हा इथं लपत हवं इथं हा अरे इथं लपला होतो तुला वाटलं दिसणार नाही एवढंच मोठं लाकूड लगायचं का दिसणार नाही का तुला मग होय दिसतं का नाही बाहेर खाऊ होय टाकतो त्या घरी बाजू हा होय हा धरतील का कोंबड्या हातपासून हा लागलेले पाय कुठे लागले तुझ्या पायाला पाय सुचलाय कशाने पाय सुचला तू कुठं पाडला काय कोंबड्या धरताना पाडला काय तू नाही सायकली मग कोंबड्या धरताना तू बघितलं मी तिथून कोंबड्या पळून आणल्या तिकडे तू नाही किती आणल्या होत्या नव्हत्या नव्हत्या काय आता तिथून मी बघितलं तो इथं आलं तुला पकडायला हा कुठे आहेत त्या कोंबड्या का खाल्ल्या खाल्ल्या तुम्ही कोंबड्या चालल्या भाड खाऊची आणू हा काय खाल्ल्या ठोक टोक तुला एखादा होय हा नाही नाही वा अण्णा करतो सारखा तो आणि प्रत्येक वेळेस कोंबड्या धरतात तिथं जाऊन या आईला कुठं बसले तरी काबडे लपून कुठे पोर ए कारण भाड खाऊ अजून पुढे अजून अजून इकडे आणि मी म्हणते तुला घाबरतोय तुम्हाला घाबरतोय कोंबड्या खाऊन पस्ता आलाय मला चला आपण लपू काठी टाकी चल लवकर इकडे लपू आपण अण्णा शिडायला कोण आहे तिथं काय नाही बसलो तू काय नाही बसलो काय करायचं सापडून आमच्या खुराडे आमच्या कोंबडी खाऊन भागलं नाही का भागलं नाही का कोंबडी खाऊन हा होय म्हातारला शान नाही आता अवघड विषय झालाय सगळ्यांना बोलून विषय मिटवून टाका फोन करू सगळ्यांना करू सगळे चौडे बोलून घेऊ हॅलो लवकर म्हणायचं फास्ट अरे ते म्हाताराले कावाले ते लवकर इथे यावं लागेल तुला तू सकाळ सकाळ निघून गेला पुढे दिवा किती त्रास झाला आमच्या लेट्याला सोन्याला घेऊन येते 15 मिनिटाच्या आत ये बापाला काही सांग पाहिजे बरं बरं लवकर ये 15 मिनिटाच्या आधी आला पाहिजे चावडीवर चालेल बस चावडी आपण 15 मिनिटात येते करून बसू तुम्ही काय आले की येते सुकट केले आनंद काय झाले असे अवघड झालं रे पोरांनो दुखणं आलं अवघड झालं हॉटेलला गेला परवडला असतं बाबा थंडी ताबा आलाय मला ते तिखट खाऊन तिखट का लागा ना काय का व्हायना विषय इतका मोठा झालाय आता तुम्हाला सगळ्यांना माहिती काय करायचं अण्णा जर माझ्या घरी आलं ना माझी तर लय धुला होईल काय खरं नाही माझं सगळ्याच्याच घरी होईल का त्या म्हातारा शान नाही सगळं पण आमचं म्हातारा आधीच पिसाळे आले कुत्र चावले का तिथ कळा नाही म्हाताऱ्याला विषय मिटू आता काहीतरी आपण काहीतरी मार्ग काढू आपण सगळ्या अन्नाकडे जाऊ वाटलं तर पाया पडू पण मिटून टाक म्हणून तो विषय म्हातारा शान नाही आधीच म्हाताराला 100% कुत्र चावले आणले म्हाताऱ्यांनी बाबा काय सांगावं एवढं हाणलंय जोरात पळू पळू हल्ले पिसाळ्या कुत्र्यावाने चावले काहीतरी त्याला मग काय करावं काही करू विषय मिटू आपण जाऊ त्यांच्या ज्या दिवस पडलं सगळे आलेली जाऊ मग त्यांच्याकडे पाया पडू पण मिटून घेऊ कुठून आहे गेले घरी गेलं सोपं नाही विषय जायची म्हणजे नाही आता तुम्ही चोरी करायला लागले मोठ्या कोणी कोणती चोरात बरोबर हा अण्णाला बोलाय का जणांना जाऊन इथंच मिटू चावडे विषय इथंच विषय मिटू घरी गेल्या परत ती म्हातारा शाने घेतलेली असते तर परत पिसळ अण्णाला बोलून जा आधीच पळत जा घाबरू नका आता काय नाही पळत जा
कशाला आला रे अण्णा आणू नका आणू नका निरोप घेऊन आलोय काय निरोप घेऊन आला पोराने चावडी बोललेलंय बरं चल येतो, चल चावडी येतो, आज बघतो तुमच्याकडे चला अण्णाला बस जागा द्या आता कोणी काय बोलू नका या 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 अण्णा या बस पोरांनो कशाला बोललो काय झालंय पोरांनो काय चुकलं उकलं असेल माफ करा आता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी काय उपयोग आहे का त्याचा आठवणी काय तुम्ही आता रोज इकडे पळता आणि तुम्ही एक दिवस खाली कोंबडी परत पळता ना. मी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आई बापाला सांगणार ही पोरं चोऱ्या करते बरं आता घरी येऊन काय म्हणा काहीच होणार पुरं घाबरले मी काय म्हणतो इथनं पुढं इकडे शेड तर तुला फिरकायचं नाही तुम्ही तुम्हाला एवढे पुरं भेट घ्यायला जर काय झालं तर काय करायचं इकडे फिरकायचं नाही परत तुम्ही आता हिरून पुढे आणणार जाऊ चाले गेले माफ करा हिरून पुढे काय चूक होणार परत इकडे फिरकायचं राहील तुम्हाला मी सांगतो परत इकडे दिसता कामा नाही नाही तर मी तुमच्या घरी येऊन तुमच्या आई बापाला मी व्यवस्थित सांगतो एवढीच बरं माफ करा सगळ्यांना तुमची कशी हो मला घेणं काय पण कोंबडी गेली ना माझी कोंबडा गेला मोठा 500-600 रुपयाचा हा नाही गेला बरोबर आहे का आम्ही त्याला खायला घालतो पाणी घालतो तुम्ही दोन कोंबडे देतात म्हणल्यावर. बरं आज त्या माणसाचं काय कुटुंब त्याच्यावर चाललेलं तुम्ही आणि आपण कुठे असं कोंबडा खायचं एक- एक- चोरून खायचे म्हणलं कसं काय ते म्हणतो तुम्हाला आकलीत का त्यांचंच खरे एवढी बार खुशाल घेण्यान गेलो काय एवढं बरोबर गल्ली बरं, मारी आज कोंबड्या तुम्ही धरता उद्या खुशाल बी नेतान. परत अजून एकदा त्यांचं काय खोटे सोने हा? त्यांनी त्यांचं कुटुंब त्याच्यावर चालले आज त्यांच्याच कोंबड्या चुरून खायचे मला काय उपयोग आहे का परत इकडे फिरकायचं नाही तुम्हाला सांगतो इकडे मंदिरकडे यायचीच नाही तुम्ही परत. बरं अन्न चालते हे सगळी माफी मागा अन्नाची एवढं माफ करतो तुम्हाला मी आता आणि येऊ का आता काय कोणाच्या घरी काय जाऊ नका हा, नाही नाही. पोरांनो ओके झालं सगळं आता काय गणूला का तुला जमलं काही गोष्ट तू म्हणलं कोंबड्या चोर ना तर मग त्यांचं घर चाललंय मोठं काय म्हणतो ते अण्णा जर अन्नाचं समाधान करायसाठी म्हणावं लागते आमची बेकारी केली ना बरं जाऊ दे जाऊन दे आता ह्यातून एक गोष्ट कळली सगळ्यांना इथून पुढे चोरी करायची नाही कष्ट करायचं आणि खायचं कष्टाचे टिकते फुकाडचं गाव टिकायचं कष्टाच्या पुराणाचं फुकाडचं गाव आपण कष्ट करून पार्टी हा ओके